तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला व्लॉग तुम्हाला रात्रीचा दिसत असेल। तर आजचं व्लॉगचं वैशिष्ट्य म्हणजे आज आपण रत्नागिरी रात्रीची कशी दिसते याचं आपण दाखवणार आहोत की रत्नागिरी रात्रीची। आता आपण रत्नागिरी ते 26 स्तंभ या ठिकाणी आहोत। तर ही बघू शकता 26 स्तंभची कमानी। तर इथून आपण जाणार आहोत रत्नागिरीत खालपर्यंत आणि हा व्लॉगचं एंडिंग हे रत्नागिरी सिटीचं जिथे एंड आहे तिथपर्यंत हे व्लॉगचं एंडिंग होणार आहे आणि तुम्हाला आपण दाखवू सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये रात्रीची रत्नागिरी कशी वाटते हे तुम्हाला व्लॉगमधून बघून त्याचा अंदाज येईल। तर असेच तुम्ही व्लॉगच्या एंडिंगपर्यंत आमच्यासोबत राहा। चला जाऊया। चला आता आपण निघूया। चला रत्नागिरी सिटीची एंड स्टार्टिंग झालेली आहे। वरती कमानी बघू शकता, हे बघा कमानी। तर इथून आपण आलेलो आहे। जर रत्नागिरीत आलात तर हे बघा राईट साईडला हॉटेल सफारी हॉटेल इथे आहे। तिकडे तुम्ही लॉजिंग वगैरे करू शकता। त्यानंतर इकडे वेगवेगळे शोरूम आहे। तुम्हाला चप्पल घ्यायची असतील तर तुम्ही येऊ शकता। अशा बऱ्याच गोष्टी इथे नेक्साचं शोरूम आहे, मारुती शोरूम, होंडाचं शोरूम आहे, होंडा प्लस सगळ्या गाड्या मिळतील। तसं स्विमिंग पूलला तुम्हाला जायचं असेल तर राईट साईडला स्विमिंग पूल आहे। लाईट दिसते उजेडाची या साईडला गारवा हॉटेल बघा, गारवा हॉटेल आणि सरळ आता मारुती मंदिरला आता। तसंच जर मद्यपान करणारे काही विशेष व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा रत्नागिरी वाईन मार्ट हे दुकान तुम्हाला इकडे मिळेल। पण शक्यतो मद्यपान वगैरे असं काही करू नका, कारण की ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं। तर आपण व्यसन करावं पण अशा गोष्टींना करावं की ज्याचा आपल्याला लाभसुद्धा मिळेल आणि त्याचं काय आपल्याला माझ्या मित्राची बिल्डिंग ही बघू शकता राईट साईडची, यशोदीप कॉम्प्लेक्स। माझे मित्रमैत्रिणी ह्या बिल्डिंगमध्ये राहतात। तर आपण आता शिवाजीनगरला पोहोचलो आहोत। आता बघू शकता आपण शिवाजीनगरला पोहोचलो आहोत आणि सुंदर अशी लाईटिंग, जी पोलाला लाईटिंग आहे तुम्ही बघू शकता। हे आहे रात्रीचं शहर, पण रस्त्याची जरा काम सुरू असल्या कारणाने सगळी धूळ झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्लॉगमध्ये जरासं बुरकट दिसेल सगळं। इकडे महागावकरचं दुकान सायकलवाल्यांचं, इथे राईट साईडला तुम्ही बघू शकता बँक ऑफ इंडिया। तसंच लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी दो कलर्स, लहान मुलांसाठी हो लहान फर्स्ट ट्राय बघू शकता। फर्स्ट क्राय तसंच केक ऑफ द डे आहे, केक ऑफ द डे आहे, केक बी ऑर्डर केक वगैरे घेऊ शकता। आता आपण पोहोचलो आहोत मित्रांनो आरोग्य मंदिरला। बघू शकता रत्नागिरी सुद्धा भरपूर श्रीमंत लोक राहतात। थारचा नंबर बघा मित्रांनो 50 आहे, 50। श्रीमंत लोक रत्नागिरीत खूप श्रीमंत लोक राहतात। म्हणतात ना कोकणात पैसा आहे, खरं HDFC बँक आहे, HDFC जे की भरपूर जोमात सुरू आहे सध्या। तर तुम्ही बघू शकता इकडे पण बऱ्याच बँक्स आहेत, इंडसलँड बँक आहे, IDB आहे, तीच इंडसलँड बँक। त्यानंतर आपलं जुनं पहिलं हॉटेल सर्वात मोठं रत्नागिरीतलं कार्निवल हॉटेलसुद्धा या ठिकाणी आहे। परत नॅशनल मेडिकल राईट साईडला, या आरोग्य मंदिरावरून जरा पुढे आलात ना की नॅशनल मेडिकल, इकडे सगळ्या प्रकारची औषधं तुम्हाला उपलब्ध असतील। परत फ्रेंड चायनीज सेंटर इथेच आहे। आता हे नवीन झालं आहे द क्लो म्हणून एक नवीन एक हॉटेल झालेलं आहे। तसं लोटलीकर हॉस्पिटल बघा, लवकर लोटलीकर हॉस्पिटल दाखवा। हे आहे लोटलीकर हॉस्पिटल। तसंच लेफ्ट साईडला नाट्यगृहसुद्धा गेले आता। तर आता आपण तुम्हाला आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू हा तुम्हाला आता आपण दाखवणार आहोत। तर हा आमचा रत्नागिरीचा सर्कल मारुती मंदिर। आता आपण मारुती मंदिरला आलेलो आहे, म्हणजे सेंटर पॉईंट ऑफ दी सिटी। बघू शकता तुम्ही राईट साईडला शिवाजी महाराजांची मोठी अशी स्टॅच्यू व लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता बाळासाहेब ठाकरेंचा हात सुद्धा आहे। हे आहे मारुतींचं मंदिर।
समोर आहे गोपाळ हॉटेल, जिकडे तुम्ही चांगला नाश्ता करू शकता. एंट्री बघा, एंट्री बघा, एंट्री जबरदस्त, एंट्री बघा. ही एंट्री आहे आतमध्ये जायची. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं समोर थांबून सुद्धा दाखवू शकते. हे बघा, हे बघा. हे बघा आमची स्वीट रत्नागिरी. तर आता मित्रांनो आहे पुढे. बघा, 4 जण गाडीवरून चालले. 4 जण असेल. बघा माझी आवडती गाडी सफारी टाटा. टाटा सफारी आहे. तसंच रत्नागिरी शहरातलं गजबजलेलं ठिकाण आरती मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. लेफ्ट साईडला जो रस्ता दिसतोय तुम्हाला तो छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी जातो. तिकडे क्रिकेटचं ग्राउंड आहे. हे आपलं मिथिला हॉटेल. मिथिला हॉटेल, केसरी नगर 4999. तसंच महिंद्राचं शोरूम तुम्ही बघू शकता. आपण आरती मंदिरच्या खाली आले मित्रांनो. तर आता तुम्हाला आपण स्कायवॉक दाखवूया. रत्नागिरीला स्कायवॉक. तर आपण स्कायवॉक बघूया आता. मित्रांनो असेच चॅनलशी जोडून राहा, कारण की मंडे पासून जे तुम्हाला ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत ना ते तुम्हाला नक्की आवडतील. आता आपण हॉटेल विहार राईट साईडला हा आपला स्कायवॉक आहे. आपला स्कायवॉक माळला. इकडे सुद्धा एक पेट्रोल पंप आहे. ते हॉटेल रत्नागिरी. नवीनच स्थापन झालेली विठ्ठलाची मूर्ती तुम्ही राईट साईडला बघू शकता. आपण महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्टॅच्यू छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू जो आहे रत्नागिरीमध्ये उभारलेला तो सुद्धा व्लॉग आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. पण ते सोमवारपासून आपलं प्रॉपर शेड्यूल असेल. आता संडेपर्यंत तरी आपले नॉर्मल आपले जे शहरामधले ज्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो त्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर रत्नागिरी आपल्याला रात्रीची कशी वाटते, तर रत्नागिरी रात्रीची कशी दिसते सांगू शकता ते तुम्ही आपण आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आतलं काही नव्हे तर हायवेवरच्या ज्या गोष्टी असतील त्या आता सध्या आम्ही पहिले एक्सप्लोअर करायचा एक हेतू ठरलेला आहे. तर आता आपण स्टँडपर्यंत जाऊया मित्रांनो, आणि तिथून आपण तुम्हाला फाट्याला जायला जो रस्ता आहे, रात्रीचा भाटिया समुद्र कसं दिसतं, दिवसा तर सगळेच बघतात. तसंच तुम्ही आता बघू शकता डॉक्टर बाबासाहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्टॅच्यू सुद्धा इथे उभारलेला आहे. तो सुद्धा आपण तुम्हाला दाखवूया. हे बघू शकता. आपण एक गोल राऊंडच मारूया. बघा बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. दाखव राईट साईडने जवळून. जसं की आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू बघितला, तसं आता आपण तसंच पुढे जाता आता रत्नागिरी नगर परिषद तुम्ही बघू शकता. झाडाझुडपांमुळे तुम्हाला रात्रीची दिसणार नाही, पण याच्या झाडांच्या मागेच आपली रत्नागिरी नगर परिषद आहे. तसंच आपण जय स्तंभ या ठिकाणी आलेलो आहोत. तिकडे एक स्तंभ उभारलेला आहे, तर तुम्ही बघू शकता.
आणि आपल्या रत्नागिरीचा ध्वज हे कलेक्टर ऑफिस आहे. तुम्ही बघू शकता. आय लव्ह रत्नागिरी. तसा ध्वजसुद्धा आहे वरती, पण लाईट सुरू केली नाही वाटतं मित्रांनो, नाहीतर हे पूर्ण लाईट केलेलं असतं आय लव्ह रत्नागिरीवालं. आपण बघू शकतो की आपण आलेलो आहोत स्टँडच्या जवळ. आता तुम्हाला स्टँड दाखवतो आपण. चला मित्रांनो. शिवा पण भेटला नंतर. तर बघू शकता आपले लाडके मंत्री, लाडके आमदार उदयजी सामंत यांच्या गाड्या जात आहेत. उदयजी सामंत साहेब आता जाताना दिसतात आपल्याला. गाड्यांचा थवा नुसता जातो आहे बघा. बघू शकता गाड्यांचा थवा गेलेला आहे. आपल्या रत्नागिरीचं लाडकी नेतृत्व आमदार उदयजी सामंत यांचा ताफा आपल्या आता बाजूनच गेलेला आहे. तर नक्कीच आपल्या व्लॉगची जशी पॉप्युलॅरिटी अशी वाढेल तशी आपण लवकरच मंत्री साहेबांना सुद्धा भेटूया. आपल्या व्लॉगमध्ये त्याला इन्क्लूड करू. काही वेळ जाईल पण नक्की आपण ते मिळू. आता आपण बाजारपेठेत आलो आहे मित्रांनो. तुम्हाला आता खाली बाजारपेठ पूर्ण फिरून आणतो. जातात बघ असते पलीकडे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण आठवडा बाजार हा परिसरात आलेलो आहे. इथे कार्यक्रम पण आहे प्रमोद महाजनला मोठा. ऐकलंच काय? तिथे प्रमोद महाजनला कार्यक्रम पण आहे मोठा. कसला? त्याच्यासाठीच जातात ते. अवधूत गुप्ते वगैरे आला आहे सिंगर. पण पास एंट्री आहे वाटतं. मित्रांनो बघू शकता आता आपण रत्नागिरीच्या खालच्या की चहा भेटतो या साईडला. तुम्ही बघू शकता फॉर्च्युनर आपल्या समोर. गाडी कशी चालवतात ते काय कळेल असं झालं. तर मित्रांनो आता आपण रत्नागिरी सिटीच्या खालच्या टोकाला पोचलेलो आहोत. तर हीच होती आपली रात्रीची रत्नागिरी नाईट लाईफ असं म्हणता येणार नाही, पण एक रत्नागिरी आपली रात्रीची कशी साधारण आपल्याला दिसते याचा आढावा आम्ही तुम्हाला घेऊन दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्या व्हिडिओमध्ये. तर असेच आपल्या व्हिडिओशी आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. ह्या पुढची सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपण रत्नागिरीतल्या बाकीच्या सगळ्या सिटीमधल्या जवळपासच्या सगळ्या गोष्टी असतील, जे काही टुरिस्ट स्पॉट्स असतील ते आपण एक्सप्लोअर करून तुम्हाला नक्की जाऊ. हां मी ते एंड करतो. ते करतो ना एंड करा ना. 13 मिनिटात बोललं की ना. तर मित्रांनो आता आपण इथे हा व्लॉग एंड करणार आहोत. तर तुम्हाला आमचा दाखवण्याचा व्हिडिओमध्ये असा प्रयत्न होता किंवा असं एक हेतू होता की रत्नागिरी रात्रीची आपल्याला कशी दिसते किंवा रत्नागिरीमध्ये रात्रीची असणारी बाकीची जी दुकानं, जे काय शोरूम्स असतील किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स असतील, हे आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहोत. तर आता हे नॉर्मल आपण असेच कामानिमित्त वगैरे निघाल्यामुळे आम्ही हा व्लॉग केला. आणि ह्यानंतर तुम्हाला आपले प्रॉपर जे व्लॉग्स असतील, जे काही टुरिस्ट स्पॉट्स वगैरे असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत. ज्याच्यामध्ये आपले जवळचे जे बीचेस असतील म्हणा किंवा बाकीचे जे जागा, अशा जागा की ज्या लोकांना माहितीसुद्धा नाही आहे की त्या जागा इथे आहेत, त्या जागा इथे एक्झिस्ट करतात, अशा टुरिस्ट स्पॉटवरती जाऊन आपण ते जागा एक्सप्लोअर करून ते तुम्हाला आमच्या चॅनलवरती आपल्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवू. तर आता इथेच तुर्तास आपण थांबतो आहे आणि पुढच्या व्लॉग येण्यापर्यंत तुम्ही नक्कीच थांबा. तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला,
जेवढं तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढं आम्हाला चांगलं व्हिडिओज हे करण्यासाठी प्रोत्साहन येईल आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या व्हिडिओज आता आपल्यासमोर येतील. तर बाय, थँक्यू आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि हा पुढे सुद्धा तुम्ही आमचे असेच ब्लॉग बघत राहाल ही आमची ईश्वराचरणी प्रार्थना. चला बाय.